देगलूर बिलोली विधानसभेचे लोकप्रिय माजी आमदार कैलासवासी गंगारामजी ठक्करवाड यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त बिलोली तालुक्यातील कासराळी येथे राज्यस्तरीय खुल्या कबड्डी सामन्यांचा भव्य शुभारंभ संपन्न झाला। सरस्वती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या स्पर्धेत महाराष्ट्रातील तब्बल 35 नामांकित संघांनी सहभाग नोंदवलाय। राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत या क्रीडा महोत्सवाचा श्रीगणेशा करण्यात आला। कबड्डी प्रेमींसाठी ही एक मोठी मेजवानी ठरत आहे। माजी आमदार स्वर्गीय गंगारामजी ठक्करवाड यांच्या स्मृतीत जतन करण्याच्या उद्देशाने आयोजित या सामन्यांचे उद्घाटन देगलूर बिलोलीचे आमदार जितेशभाऊ अंतापूरकर यांच्या हस्ते संपन्न झाले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड, डॉक्टर माधव पाटील उच्चेकर, बिलोलीचे नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी, कुंडलवाडीच्या नगराध्यक्षा प्रेरणाताई कोटलावार, सहाय्यक पोलीस निरीक्षक कमल शिंदे आणि हरिभक्तपरायण संजय महाराज हिवराळ यांच्यासह तालुक्यातील अनेक दिग्गज राजकीय आणि सामाजिक पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन भाऊसाहेब बनबरे यांनी केले। केवळ क्रीडा स्पर्धाच नव्हे तर स्वतः ठक्करवाड यांच्या पुण्यस्मरणानिमित्त उद्या गुरुवारी आध्यात्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचे प्रवचन संपन्न होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे वाटप केले जाईल। या दोनही कार्यक्रमांना तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सरस्वती प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे। मैदानावरील कबड्डीच्या चढाया आणि राजकीय नेत्यांची उपस्थिती यामुळे कासराळी परिसरात मोठे चैतन्य पाहायला मिळाले। या स्पर्धेतून ग्रामीण भागातील कबड्डी खेळाडूंना एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे। प्रतिनिधी दादाराव इंगळे, NTV न्यूज मराठी, बिलोली, नांदेड।